नियम काय फक्त कागदावरच राहणार का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पाणी भरण्याच्या प्लास्टिक कॅनमध्ये चक्क डिझेल भरून विक्री केली जात आहे। हे फक्त बेकायदेशीर नाही तर धोकादायक सुद्धा आहे आणि नागरिकांच्या सुरक्षतेला सरळ धोका आहे। सिटी न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया काय चाललंय कॅनच्या आड। नॅशनल हायवेवर असलेल्या खुलताबाद तालुक्यात फक्त एकच पेट्रोल पंप। वेरूळ ते छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान 10 किलोमीटरमध्ये दुसरा कोणताही पंप नाही आणि या एकमेव पंपवर सुरू आहे एक धक्कादायक प्रकार। पाणी भरण्याच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये चक्क डिझेल भरलं जात आहे। हे ज्वलनशील इंधन अशा सुरक्षित माध्यमातून विक्री करणं ही पेट्रोलियम नियमावली 2002चं सरळ उल्लंघन आहे। एवढंच नाही तर ग्राहकांनी तक्रार केल्यानंतरही जनरेटर चालू करत नाही। ऑनलाईन पेमेंट नाकारलं जातं आणि केवळ कॅश पेमेंटवरच भर दिला जातो। या अव्यवस्थेमुळे प्रवाशांना, ट्रक चालकांना आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। पंपवरील जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रश्नच नाही अशी भूमिका घेतली असून स्थानिक प्रशासन यावर अद्याप गप्प आहे। हा नॅशनल हायवे आहे, इथे जर अशी असुरक्षित विक्री सुरू राहिली तर भविष्यात भीषण अपघात, आग लागणं, जीवितहानीसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्लास्टिकच्या बाटल्या आणि कॅनमधून डिझेल विक्री करणं हा केवळ नियमभंग नाही तर शेकडो नागरिकांच्या सुरक्षतेशी खेळ आहे। खुलताबाद सारख्या नॅशनल हायवेवरील संवेदनशील ठिकाणी जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर उद्या कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यांचा दोष कोण घेणार? सिटी न्यूज प्रशासनाकडे एकच मागणी करते, या धोकादायक आणि बेकायदेशीर प्रकारावर तात्काळ कारवाई करा।